एक फार महत्वाची गोष्ट ती म्हणजे ओघानी प्रत्येकाला करावीशी वाटते किंवा करताना आनंद होतो ती म्हणजे ॲडिशन. तर ॲडिशनशी तुमचा कधी संबंध आलाय का? किंवा एखाद्या ॲडिशननी तुम्हाला हसवलंय, असं कधी तुझ्या बाबतीत झालं ॲडिशन घेतलीये किंवा समोरच्याची ऐकलीये? आमच्या इथे एक मंदिर आहे, स्वामींचं मंदिर. तर तिकडे प्रयोग असतात, मग नाटकाचे प्रयोग पण लावतात. तर तेव्हा जादू तेरी नजरचा प्रयोग होता. अरे Oh my God. वेड्यासारखं नाटक चाललं हो, होतं. हो. आणि आम्ही लोळून लोळून हसत होतो. आणि मी त्यांचं एक ऑनलाईन क्लिअर नावाचं नाटक तोंडपाठ होतं मला. Yes. मी त्यांना बघायला म्हणून असं गेलो आणि एकदा काय झालं की एका ब्लॅकआउटच्या अलीकडे काहीतरी तो लाईटचा फिल्टर होता एक ब्लू कलरचा, तर तो असा पडत होता. तर त्यांनी असं सीन थांबवला आणि त्यांची एक्झिट होती. तर ते असे थांबले आणि म्हणले, चला पाऊसही पडायला लागला, आता निघायला हवं, असं म्हणून ते स्टेजवर असे आडवे पडले आणि असे तुरतुर 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 असे एक्झिट घेतले आणि लोक वेड्यासारखे हसत होते. आणि मला इथे एक प्रश्न पडला की बरोबर त्यावेळेला तो फिल्टर कुणी पाडला, की मला असं वाटत होतं की ते बसवलंय क्या कुणीतरी. ते बात है. नंतर जाऊन त्यांना विचारलं, सर ते लाईटचं ते पाडायचं ते कसं काय करतात रे? तर तेव्हा त्यांनी मला समजवलं की ते तसं काही नाहीये, ते चुकून पडलं. मग मी त्याच्यावर असं मजा यावी म्हणून बोललो. तर हे मी पहिल्यांदा पाहिलं आणि मी असा हॅवॉक Amazed. झालो होतो माझ्या बरोबर आहे. आयुष्यात. म्हणजे की हे असं कसं होऊ शकतं, ऐन वेळेला कसं पाठ न करता बोलले असतील. वा, वा, ते वा. फार मला लक्षात राहिलं. बरं, चला आता पुढच्या गोष्टींकडे जाऊया. प्रेक्षकांच्या भेटीसाठीच आपण काम करत असतो, कारण त्यांनी आपल्याला पाहावं, त्यांना आपण आवडावं, ही आपली एक बेसिक धारणा असते कलाकाराची, नटाची, कुणाची. तर या भेटीमधून कधी कधी काही गमती जमती घडतात, कधी कधी काही भावनांची देवाणघेवाण होते. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय की प्रेक्षक भेटलेत, काहीतरी म्हणालेत, ते लक्षात राहिलंय, गमतीशीर प्रसंग घडलाय किंवा इमोशनल काही? शुभांगीताई? नाही, सध्या तर मी ज्या नाटकात काम करते असे न मी नसे न मी, त्याच्यानंतरचा तो अनुभव घेतल्यानंतर मागे प्रेक्षक येत आहेत, ते सद्गतीतून येत आहेत, गळ्यात पडून अगदी रडायला लागतात. म्हणजे पहिल्यांदा असं होतं की मला त्यांचं सांत्वन करावं लागतं की शांत व्हा, तुम्ही एकटे नाही आहात. नाहीतर आधी कसं की आपल्याला ते खूप बोलल्यावर आपण थँक्यू हसतोय जोरजोरात, काही भेटी घेतोय. पण असा प्रसंग सध्या हे होत आहेत माझ्या बाबतीत. बरोबर, भावनिक अटॅचमेंट होते. खूप आणि जास्ती. त्या अल्झायमर या विषयावरती ते नाटक असल्यामुळे Dementia, हां, त्याच्यामध्ये. Dementia, त्याच्यामध्ये कुठेतरी आई आपली किंवा बाबा दिसायला त्यांना लागतात. सगळेच दिसतात आपले नातेवाईक. ते इतकं छान देवाणघेवाण आहे. नाटकामुळे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांमुळे नाटक आहे. पण एक मराठी प्रेक्षक आपल्या घरून निघतो, ठरवून येतो, 3 तास बसतो आणि मग प्रेमाने भेटून जातो. मी फार कृतज्ञ आहे त्या बाबतीमध्ये. वा, फार छान. तुमचाही अनुभव प्लीज सांगा शिवराज. त्या स्टेजवर गेलो की आपण ते जे आपल्यासाठी खरं करून आपण करतो ना, की इथे आपण प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे, तसा एक अनुभव आला होता प्रेक्षकांकडनं पण. की आम्ही आमचं भवर नावाचं नाटक आहे, ते एका वॉचमॅन, नाईट वॉचमॅनवरती आहे. तर त्याचा बल्गेरियाला प्रयोग होता एका फेस्टिवलमध्ये. तर आम्ही सगळे तिकडे गेलो होतो आणि फेस्टिवलमध्ये पहिलाच प्रयोग आमचा होता. आणि तिथे मराठी हिंदी तर नाहीच, पण इंग्लिशही तिथे नीट कळत नाही. सो आम्ही प्रत्येक सीनचं आम्ही या सीनमध्ये काय काय घडतं असं 2-4 वाक्यांमध्ये इंग्लिशमध्ये लिहून वाचायला, की कुणाला काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही असं दिलं होतं. आणि आम्ही नाटक करत होतो आणि नाटक संपलं आणि मग लोक येऊन भेटत होते आणि ते असं 1.25 तासाचं सोलो परफॉर्मन्स असल्यामुळे सगळ्यांना असं झालं होतं की अरे इतका वेळ नाटक केलं एका ॲक्टरने. आणि मग तर एक माणूस असं खूप वेळ थांबला होता भेटायला आणि तो असं माझ्या जवळ आला आणि तो मला म्हणला की सेम वॉचमॅन, नाईट वॉचमॅन, सेम सेम सेम. आणि तो इतका रडायला लागला. तर अरे मला- वा वा, म्हणजे कमाल. असं झालं की हे आपण जर प्रामाणिक राहिलो काम करताना, तर जगातला कुठलाही प्रेक्षक असू दे अगदी त्याला ते बरोबर. पोचायला. अगदीच ते मला पण गेल्या काही काळात शिकायला मिळालं की तुम्ही प्रामाणिक खरे राहिलात ना तर प्रेक्षक पाठ सोडत नाहीत, म्हणजे तुमच्या पाठीशी राहतात. आणि मला ना नाटक करणाऱ्या कलाकारांचं, प्रेक्षकांचं बरोबरच गावागावात जिथे रंगमंदिरं नाहीत, जिथे एसी नाही, अशा ठिकाणी प्रयोग लावणाऱ्या ऑर्गनायझर्सचं पण फार कौतुक करावं वाटतं. तशीच एक संस्था तळेगावची कलापिनी, जिथे दगडी स्टेज आहे दगडी stage आहे. आणि अगदी कणादी लावून त्या पडद्याच्या ते प्रयोग लावतात. पण येणारा प्रेक्षक 4,500 लोक असतात. क्या बात. आणि सगळे प्रेक्षक असे पाऊस पडो ते पडो, मागे रेल्वे ट्रॅक आहे, हॉर्न वाजतायत पण नाही, आम्ही तुमचं केलं प्रत्येक. एकही वाक्य ते मिस करत नाहीत. आणि कलापिनी सारख्या अशा अनेक संस्था आहेत की जे नाटक जगवतात, नाटक आणतात. मला आता पलूस पश्चिम महाराष्ट्रात आहे, तिथे असंच दगडी स्टेज आहे आणि लॉन वरती प्रयोग असतात. तर तिथे मी काय केलं, कुटुंब कीर्तनच्या शेवटच्या ह्याच्यात असं एक पटकन धोतर धरलं आणि ते धोतर धरूनच मी कीर्तन केलं. तर मला एक जण म्हणाले की तुम्ही ती धोतर धरण्याची लेकअप फार छान होती. तर माझ्या धोतरात किडा गेला होता, तर तो वर चढू नये म्हणून मी तो लगबगीने जो पकडला होता. तर हे धोतरात किडे जाणे, तोंडात माशा जाणे, ते नाही का किडे छोटे छोटे, हे पण ओपन एअरला खूप होतं. भयंकर. आज आमचा त्या ह्याला माणगावला प्रयोग होता आणि ओपन एअर
माझा तो असा आईन्स्टाईन सारखा वीक, लाईट सगळे किडे आहेत. केसात अडकले. सगळे ती हे झाड ती वाक्य बोलताना आणि बरं का आणि किडे तोंडात जात आहेत आणि ती एकदम घाबरते कारण मोठा किडा असा उपरण्यात मध्ये चाललेला आहे. म्हणजे केस उडवत असा प्रयोग केलेला. वा, फारच छान. अशा अनेक अँगलनी नाटक परिपूर्ण होत असतं. तुमची ठरलेली वाक्य, तुम्ही पदरची घातलेली वाक्य, भोवताली घडणाऱ्या घटना, दिलेलं ठिकाण, ह्या सगळ्यांचा सगळा सारांश म्हणजे नाटक असतं. आपल्याकडे आज एक पत्र आलेलं आहे आणि हे पत्र मी वाचण्याचा प्रयत्न करतो. हे मी पण पहिल्यांदाच वाचतोय. तर जोशी बुवा, हे पत्र आजच्या काळात फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. याच्यावरती तुमची काय टिप्पणी आहे ती मला नंतर द्याच. मी हे पत्र वाचायचा प्रयत्न करतो. बघा प्रेक्षक, तुम्हाला आवडतंय का? प्रिय रंगकर्मी, हे पत्र सगळ्याच रंगकर्मींसाठी आहे. मी AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता पत्राचं कारण काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर कारण जरा स्पेशल आहे. मी ऑलमोस्ट सगळ्याच क्षेत्रामध्ये माझं स्थान, राज्य प्रस्थापित केलंय. अकाउंट्स, सेल्स, फायनान्स, अगदी सिनेमा क्षेत्रात सुद्धा माझा गाजावाजा होतोय. मी सिनेमा बनवू शकतो, तेही कोणत्याही माणसाचा वापर न करता. एखाद्या नटाचा आवाज, रूप, अभिनय सगळं मला दिलेल्या एका सूचनेनुसार आणि माहितीच्या आधारे मी हुबेहूब करू शकतो. संकलन करू शकतो, म्हणजे एडिट सुद्धा करू शकतो. म्युझिक बनवू शकतो. मगाशी म्हणलं तसं ऑलमोस्ट सगळ्या क्षेत्रावरती माझं राज्य आहे, फक्त एक सोडून, आणि ते क्षेत्र म्हणजे रंगमंच. या मंचावरचा राजा एकच, रंगमंचावरचा रंगकर्मी, कलाकार. म्हणूनच कुठलीही प्रॉम्प्ट न वापरता रंगकर्मींना हे पत्र मी लिहितोय. मला कळून चुकलंय की कितीही प्रयत्न केले तरी मी नाटकाची जागा घेऊ शकत नाही. उघडणाऱ्या पडद्याचा आवाज, विंगेत पोटात पडणारा खड्डा, अंधारात स्वतःचं टेन्शन विसरायला येणारा प्रेक्षक, त्याने दिलेली निखळ दाद, प्रतिसाद हे AI ला कधीच अनुभवता आणि तयार करता येणार नाही. मी AI असलो तरी तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही, कारण ह्या कलेला तंत्रज्ञानाची नाही तर जिवंतपणाची गरज आहे. आणि तो जिवंतपणा तुम्ही सगळे रंगकर्मी प्रामाणिकपणे जपून ठेवता, इथून पुढेही ठेवाल अशी अपेक्षा. मी तंत्रामुळे थोडासा बनचुका झालोय, पण नाटकाचा प्रयोग करताना तुम्ही मात्र बनचुके होऊ नका आणि पाहताना तुम्हीही बनचुके होऊ नका. प्रयोगच येतो, तो सातत्याने चालू राहू द्या आणि प्रयोगात नाटक, नाटकात प्रयोग करत राहा. माझा वापर तुम्ही नाटकाच्या तांत्रिक बाबींसाठी नक्की करा, मला सुद्धा ते आवडेल, पण बाकी धुरा तुम्हा रंगकर्मींच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. इमाने इतबारे, तुम्ही या मंचाची सेवा करत आलेला आहातच, ती अशीच सेवा अविरत चालू राहू द्या हीच माझी इच्छा. कारण एखाद्या प्रॉम्प्टच्या एंट्रीने AI ची कमाल दिसू शकते, पण मंचावरती कलाकाराने घेतलेल्या एंट्रीची कमाल ही मात्र पाहण्या माझ्या नशिबी काही नाही. रंगभूमीची ही किमया मला कॉपी पेस्ट करता येणार नाही. त्यामुळे नाटक तुम्हीच जिवंत ठेवत राहा, कारण नाटकाला रिप्लेस करणं हे माझं काम नाही. त्यामुळे दर नव्या प्रयोगाआधीची मनातली धडधड आयुष्यभर जपून ठेवा, कारण नाटक जिवंत आहे आणि ही गोष्ट नटाला आणि प्रेक्षकांना कायम बांधून ठेवा. वा, उत्तम. AI. अप्रतिम. तर बरोबर आहे, AI चा वापर करून आपण तंत्रज्ञानाने पुढे जाऊ शकतो, पण जिवंतपणा जो आहे नाटक नाही आपण हे करू शकतो. रिप्लेस नाही करू शकत. इम्परफेक्शन हा भाग आहे कलेच्या ह्याच्यामध्ये. सगळं परफेक्ट असं त्याचं एस्थेटिक्स हे नाहीये. करेक्ट, इंग्रजीमध्ये नाटकाला प्ले म्हटलेलं आहे, टू प्ले. करेक्ट, त्यालाच आधी नाव होतं आपल्याकडे खेळ. नाटकाचा खेळ, इट्स अ गेम, खेळ. राईट. ते खेळायचं आहे सगळ्या कलाकारांनी मिळून. त्याच्यामध्ये कोणीतरी ऑर्डर देऊन असं टेक्निकल असं नाही खेळतायत. बरोबर.